तर गाईज तुम्हाला तर माहीतच आहे, जेव्हा जेव्हा साक्षी माहेर येते ना तेव्हा आम्ही कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करतच असतो आणि यावेळी पण आमचा प्लॅन नेहमीप्रमाणे फ्लॉप झाला आणि तिचा मूड इतका खराब झाला, शेवटी ती रडली. मग तिचं मन राखण्यासाठी तिला झुडिओला घेऊन आले. त्यानंतर मग ही बघा तिची बहीण समृद्धी ती म्हणत होती की चला इथे काहीच चांगलं नाही आहे. सो आम्ही निघालो लगेच गाईज जेवण्यासाठी, बिकॉज आम्हाला भूक पण लागली होती आणि टाईम पण खूप झालं होतं. मग मी श्रुतीला आणि पूजाला सुद्धा कॉल करून त्यांना पण बोलवून घेतलं होतं. मग आम्ही आलो होतो गाईज हॉटेल पल्लवीला, बिकॉज इथे क्वालिटी आणि क्वांटिटी बेस्ट मिळते. मग आम्ही गेल्याबरोबर ना लगेच गाईज स्टार्टर मागवलं होतं, पापड. मग पापड वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही लगेच जेवणाची पण ऑर्डर दिली. मग जेवण वगैरे झाल्यानंतर गाईज आम्ही लगेच निघालो आईस्क्रीम खाण्यासाठी, महाराज आईस्क्रीम. आणि जेव्हा आम्ही आईस्क्रीम खायला गेलो ना, मला माहीत नाही या दोघींचं काय झालं, या रस्त्यावरच भांडायला लागल्या होत्या. आणि ही बघा खाताना नेहमीप्रमाणे आजही ओव्हर ॲक्टिंग. सो गाईज मला व्लॉग घेता आला नाही, त्यामुळे मी घरीच आले डायरेक्ट. आणि घरी आल्यावर बघते तर काय दीदीने खूप सुंदर साडी मागवली होती आणि हे इयरिंग्स वगैरे, बिकॉज गाईज मी एक छोटासा सुंदर बिझनेस स्टार्ट केला आहे, नक्कीच व्हिजिट करा. बाय. कसा वाटला ब्लॉग?